सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान. आज बऱ्याच दिवसानंतर बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे जन आंदोलन या यूट्यूब लिंकच्या माध्यमातून आपल्याशी पुन्हा संवाद साधतोय. आपल्या देशाची आज 2026 मधली या ऑगस्ट महिन्यामधली जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती सर्वच क्षेत्रामध्ये अराजकता निर्माण करणारी झालेली आहे. यासाठी आपल्याला एक क्रांतिकारी संविधान जागृतीचं पाऊल उचलणं अत्यंत आवश्यक बनलेलं आहे. या देशाचा इतिहास जर आपण बघितला तर असं लक्षात येतं की या देशामध्ये सुमारे 4,500 वर्षापूर्वी आजची जी मनुवादी RSS वादी जी शक्ती आहे, तिने 4,500 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये कुसांस्कृतिक राजकीय आक्रमण केलेलं आहे. आणि या संपूर्ण 4,500 वर्षाच्या काळामध्ये प्रथम आलेले हे आर्य आणि त्यानंतर इतर परकीय झालेली आक्रमणे आणि शेवटचे इंग्रज, या सगळ्या इतिहास कालखंडाचा मागोवा घेतला असता असं लक्षात येते की या पहिल्या झालेल्या आक्रमणकर्त्या आर्यांचा कुसांस्कृतिक इतिहास देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षामध्ये आजही केवळ जिवंत नाही तर क्रांतिकारी पद्धतीनं परिणामकारक ठरलेला आहे. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या देशाच्या इतिहासाचा मागोवा घेऊन आजच्या परिस्थितीचं अवलोकन करणं गरजेचं आहे, समालोचन करणं गरजेचं आहे. युगायुगाने जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये मानवतावादी महापुरुष जन्माला येतात आणि त्यांच्या जन्माला येण्याच्या अल्पायुष्यामध्ये फार मोठी क्रांती करून जातात. तेही बोटावर मोजण्या इतके असतात. जे निसर्गवादी असतात, निसर्ग नियमाला अनुसरून जगणारे असतात, दुसऱ्यांना जगायला भाग पाडणारे असतात, मानवतावादी असतात, लोकशाहीवादी असतात, स्वतःचं संपूर्ण आयुष्य त्यामध्ये वेचून इतरांसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं असतं. अनेक आहेत. सॉक्रेटिस आहेत, प्लेटो आहेत, ॲरिस्टॉटल आहेत, अर्वाचीन काळात, आदर्श मध्ययुगीन काळातले मॉन्टेस्क्यू असतील, रुसो असतील, व्हॉल्टेर असतील, ही सगळी मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पहिले जगाचे तत्ववेत्ते असलेले तथागत भगवान बुद्ध असतील, संत कबीर असतील, महात्मा फुले असतील, बोटावर मोजण्या इतकी जन्माला आलेली जगातली सगळी महापुरुष मंडळी एका बाजूला, ज्यांनी युगानुयुगे मानवाचं आणि संपूर्ण सजीवसृष्टीचं कल्याण व्हावं यासाठी आपला संपूर्ण हयात आणि जन्म घातलेला असतो. तेही या मानवता विरोधी, लोकशाही विरोधी शक्तीच्या विरोधामध्ये लोकांना जागृत करण्यासाठीच. असाच प्रयत्न या 4,500 वर्षानंतर जेव्हा आपला देश इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला, 15 ऑगस्ट 1947ला आपण परवाला त्याचा स्वातंत्र्य दिन 80वा साजरा केला. या 79 वर्षामध्ये हा 80वा वर्धापन दिन आपण स्वातंत्र्याचा देशात साजरा केला संपूर्ण. जेव्हा या 79 वर्षापूर्वी या देशाच्या स्वातंत्र्याची निर्मिती झाली, त्या स्वातंत्र्यानंतर या देशाला दूरदृष्टीचा विचार करून हा देश कसा चालेल, हा देश मानवतावादी कसा राहील, या देशामध्येच काय संपूर्ण जगामध्ये रक्तरंजित पाठ वाहू नये यासाठी काय करता येईल, अशा पद्धतीनं या देशाच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन नेते मंडळी एकत्र आली, विचारविनिमय केला आणि त्या विचारविनिमयाच्या माध्यमातून या देशामध्ये एक संविधान पाहिजे अशा पद्धतीची विचारणा झाली, निर्णय झाला आणि मग संविधान सभेची निर्मिती झाली. संविधान सभेमधून संविधानाचा मसुदा तयार करण्याची मसुदा समिती निर्माण झाली, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे एकंदरीत या इतिहासाच्या खोलात मी जाणार नाही, परंतु ओघवता इतिहास येणं गरजेचं आहे म्हणून मी आपल्यासमोर स्पष्टीकरण देतो. तर ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जाण्यासाठी जो अडथळा निर्माण केला गेला तेव्हाच्या नेत्यांकडून, की एका अस्पृश्य असलेल्या माणसाकडून आम्हाला आमच्या देशाची संविधान लिहून घ्यायचं नाही असा अट्टहास असलेल्या नेत्यांनी शेवटी विद्वत्तेच्या पुढे लाचार होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांतातून संविधान सभेमध्ये पाठवावं लागलं
आणि त्यामध्ये ते गेले आणि संविधानाची निर्मिती करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या देशाला संविधान प्रदान केलं. या संविधानामध्ये 395 कोहिनूर हिरे, 8 परिशिष्टे, 22 भागामध्ये ही समावेश असलेली आहे. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने निर्माण केलेलं आहे. याच्यामध्ये कुणाचंही या ठिकाणी सहकार्य लाभलेलं नाही. जे 7 सगळे मिळून 7 सदस्य संविधान मसुदा समितीचे होते सदस्य, ते प्रत्येक जण काही ना काही निमित्त करून कुणी अमेरिकेत राहायला गेले, कुणी आजारी पडले, कुणाचं निधन झालं, असे अनेक कारणे त्या ठिकाणी निर्माण झाले आणि एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती त्या संविधान निर्मितीचा भार आला आणि तो भार त्यांनी विद्वत्तेच्या बळावर, शिलाच्या बळावर त्यांनी ते विरोधकांना, विद्वत्तेच्या बळावर आणि शिलाच्या बळावर विरोधकांना त्यांनी पराभूत केलं आणि भारताचं संविधान निर्माण केलं. परंतु तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हृदयातील 100% संकल्पनेनुसार जर भारतीय संविधान आपल्यापर्यंत पोहोचलं असतं तर आज या समस्या ज्या आपल्याला निर्माण झालेल्या आहेत त्या कदापि निर्माण झाल्या नसत्या. असो, कुठल्याही कारणाने का होईना, कशाही पद्धतीनं का होईना, बाबासाहेबांनी या संविधानाची निर्मिती केली आणि देशाला प्रदान केलं. या संविधानाच्या माध्यमातून देशामध्ये त्यांनी संविधानिक संस्था निर्माण केल्या. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. ज्या पद्धतीनं अमेरिकेची राज्यघटना किंवा अमेरिकेची लोकशाही राष्ट्राध्यक्ष पद्धतीची आहे, ती राष्ट्राध्यक्ष लोकशाही पद्धती बाबासाहेबांना अंतःकरणातून स्वीकारायची होती. परंतु तत्कालीन नेत्यांच्या विरोधामुळे म्हणा, कुठल्या तरी हतबलतेमुळं बाबासाहेबांना ही संसदीय लोकशाही स्वीकारावी लागली. असो, परंतु संसदीय लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी तिला जास्तीत जास्त परिपक्व आणि शुद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. या संविधानिक संस्था ज्या आहेत, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, याची निर्मिती का केली? एका कायदेमंडळ म्हणजे केवळ संसद, लोकसभा किंवा राज्यसभा एवढ्या पुरता त्याचा अर्थ मर्यादित अजिबात नाही. या कायदेमंडळामध्ये लोकसभा येते, राज्यसभा येते, विधान परिषद येते, विधानसभा येते, जिल्हा परिषदा येतात, महानगरपालिकेचा येतात, नगर परिषदा येतात, नगरपालिका येतात, ग्रामपंचायत सुद्धा या ठिकाणी येते. म्हणजेच पंचायत समिती सुद्धा या ठिकाणी येते. म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी आम्ही मताच्या अधिकारामधून लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि ते त्या ठिकाणी बसून जनतेच्या फायद्याचे कायदे करतात, अशा सगळ्या प्रक्रिया निर्माण करण्याचा कायदेमंडळाला अधिकार आहे आणि ते कायदेमंडळ संविधानिक संस्था म्हणून बाबासाहेबांनी निर्माण केली. दुसरं कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ म्हणजे केवळ केंद्र सरकार नव्हे. कार्यकारी मंडळ म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, त्यानंतर महापौर, त्यानंतर सरपंच, पंचायत समिती सभापती, ही सगळी मंडळी या कार्यकारी मंडळात येतात, जेणेकरून टॉप टू बॉटम म्हणजे केंद्र सरकारपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत जे जे काही लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो आणि त्यांच्या माध्यमातून जे सरकार चालवलं जातं, त्या सगळ्यांना कार्यकारी मंडळ हा शब्द संविधानिकरित्या मान्य केलेला आहे. त्यानंतर न्यायमंडळ. न्यायमंडळामध्ये केवळ सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय नव्हे. न्यायमंडळामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, तालुका, MFJC म्हणजे कनिष्ठ न्यायालय, ही सगळी न्यायालय येतात. त्याचबरोबर यांच्या जोडीला सपोर्टिंग म्हणून प्रशासकीय न्यायाधिकरण येतात. त्यामध्ये विभागीय आयुक्त असेल, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असेल, ही सगळी मंडळी प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये येतात. हे कशासाठी केलं आहे? ते यासाठी की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या स्वतःचा विकास करण्यासाठी, तो विकास सर्वांगीण दृष्ट्या विकास करून विकासाच्या दिशेनं आपला देश संपूर्ण जाईल, याच माध्यमातून या संविधानिक संस्थांची निर्मिती बाबासाहेबांनी संविधानातून केली. या 3 संस्थांच्या बरोबरच जो अदृश्य स्तंभ आहे, ज्याला पत्रकारिता म्हणतात, ज्याला मीडिया म्हणतो आपण, माध्यम, ती प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक असो, यांनी या 3ही संस्था, कायदेमंडळ जी आता व्याख्या केली त्यानुसार, कार्यकारी मंडळ जी आता व्याख्या केली त्यानुसार आणि न्यायमंडळ जी आता व्याख्या केल्यानुसार, या सगळ्यांनी मिळून जर लोकशाही आणि संविधानिक मूल्य जपण्यासाठी जर यांनी प्रयत्न नाही केले तर जनतेमध्ये जाऊन जनतेला जागृत करून ही आपल्या देशाची व्यवस्था असताना ही संविधानिक संस्था कशा पद्धतीनं लोकशाही संपवण्यासाठी प्रयत्न करतात, याविषयी जागृती करण्याचं काम या मीडियाचं, या पत्रकारितेचं, या 4थ्या अदृश्य आधारस्तंभाचं असतं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आपल्याला प्रदान करताना फार महत्त्वाचा संदेश दिला होता की सार्वजनिक सदसद विवेकबुद्धी विकसित झाल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नांदणार नाही आणि घटनात्मक नीतीचं पालन केल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नांदणार नाही. म्हणजे त्यांनी मूळ धागा हा सांगितला की संविधानिक संस्था ज्या आता सांगितल्या या सगळ्या संस्थांनी जर घटनात्मक नीती कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी जर यांनी अंमलात नाही आणली तर संपूर्ण संविधानाचा ढाचा लोकशाहीचा ढाचा संपायला आणि ढासळायला अजिबात वेळ लागणार नाही. अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला हजारो वर्षाच्या दूरदृष्टीनं विचार करून त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण देशाला एक आदर्श मॉडेल जगामध्ये निर्माण व्हावं, त्याचा हेवा शेजारी राष्ट्रांना वाटावा, पाकिस्तानला वाटावा, श्रीलंकेला वाटावा, अफगाणिस्तानला वाटावा, बांगलादेशला वाटावा, म्हणजे इतर शेजारी राष्ट्रांना वाटावा आणि त्याचा आदर्श भारताचा घेऊन शेजारी राष्ट्रसुद्धा लोकशाहीवादी बनतील, संपूर्ण अशी अखंड लोकशाहीवादी बनेल, संपूर्ण जगामध्ये सुद्धा लोकशाही प्रस्थापित होईल, आविष्कारित होईल आणि संपूर्ण एकंदरीत या जगामध्ये कुठल्याही प्रकारचा रक्तरंजित पाठ वाहणार नाही. मूलभूत हक्क माणसाचे प्रदान करण्यासाठी स्वतः माणसं जागृत होतील आणि स्वतःच्याच मूलभूत हक्काचं संरक्षण करतील. अशा भावनेनं अशा आदर्शाचं संविधान बाबासाहेबांनी आपल्याला 26 नोव्हेंबर 1949 रोजी दिलं. तेव्हापासून ते आजपर्यंत या 79 वर्षाच्या इतिहासामध्ये या कायदेमंडळाने घटनात्मक नीतीचं पालन केलं नाही, सार्वजनिक सदसद विवेकबुद्धी विकसित होऊ दिलं नाही. केवळ आणि केवळ साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचं राजकारण करून मानवामध्ये मतभेद निर्माण करून साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचा वापर करून जनतेमध्ये जातीमध्ये धर्मामध्ये मतभेद निर्माण करून एकमेकाच्या विरोधात रक्तरंजित पाठ व्हायला भाग पाडून या संपूर्ण संविधानिक व्यवस्थेने संस्थांनी आपली घटनात्मक नीती पाळली नाही आणि यांनी जनतेला एकमेकामध्ये संघर्ष करून मतभेद निर्माण करून गुलाम बनवण्याचा घाट रचला गेल्या 79 वर्षापासून. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 79 वर्षामध्ये प्रथमच या देशामध्ये या संविधान विरोधी शक्तीने सुरुवातीपासूनच एक 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान प्रदान केलं तिथून 4च दिवसांनी या मनुवादी व्यवस्थेने RSSनी आम्हाला हे संविधान मान्य नाही म्हणून निषेध केला आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवंत त्यांनी प्रेतयात्रा काढली. तेव्हापासून यांना हे संविधान आणि लोकशाही आणि मानवतावाद खटकत आलेला आहे आणि त्यासाठी जशी संधी मिळेल तसे डोके वर काढण्याचा प्रयत्न करते आणि 1951ला काढण्याचा प्रयत्न केला, नंतर 1976ला काढण्याचा प्रयत्न केला आणि आता 2014 पासून त्यांना रान मोकळं झालेलं आहे. अशा अवस्थेत या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधानाच्या उद्देशिकेमधून आपल्याला आवाहन केलं होतं की आम्ही भारताचे लोक म्हणून या संविधानाला तुम्ही जपलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे, कारण तेव्हाच तुमच्या मूलभूत हक्काचं संरक्षण होईल. शेवटी त्याच उद्देशिकेमध्ये बाबासाहेब आपल्याला प्रतिज्ञा देतात की मी हे संविधान अधिनियमित करून अंगीकृत करण्याची प्रतिज्ञा करत आहे. म्हणजे एका संविधान उद्देशिकेमध्ये संपूर्ण आमच्या मूलभूत हक्काचं संरक्षण त्या ठिकाणी होत असतं आणि त्याच माध्यमातून हे संविधान सुद्धा आणि लोकशाही सुद्धा रक्षण करण्याचे आमची कर्तव्य त्या ठिकाणी अधोरेखित होते. परंतु गेल्या 79 वर्षामध्ये या संविधान विरोधी शक्तीने आमच्यापर्यंत संविधान पोहोचू दिलं नाही किंवा पोहोचू दिल्या गेलं नाही. यामध्ये सर्वात जर कोणी दोषी असेल तर तो म्हणजे इंटेलेक्च्युअल क्लास, बुद्धिजीवी वर्ग, ज्यांनी या संविधानाला समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल किंवा नसेल केला असेल तर त्यांनी जनतेपर्यंत मूलभूत हक्कांचे संरक्षण पोहोचू दिलं नाही आणि किंवा त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नसेल तर स्वतःच्या संविधानातून निर्माण झालेल्या आरक्षणाच्या माध्यमातून साडी माडी गाडी या माध्यमातून ते शांत बसले आणि आपले स्वतःचे मूलभूत हक्क सुरक्षित ठेवून इतरांच्याच मूलभूत हक्काचं त्यांना काही घेणं देणं नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली. म्हणून या देशामध्ये संविधान विरोधी शक्तीच्या सोबतच येथील बुद्धिजीवी वर्ग, इंटेलेक्च्युअल क्लास तेवढाच जबाबदार आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या अशिक्षित, मी अशिक्षितच समजेन, माझ्यासारख्या अशिक्षित ज्यांचं हातावर पोट आहे अशा कामगार वर्गाला महापुरुषांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आमच्यावरती उपकार आहेत त्या कर्जाचं ओझं आम्हाला जाणवतं. म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत बाबासाहेबांचा असो किंवा तथागत भगवान बुद्धाचा असो, महात्मा फुलेचा असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा असो, शाहू महाराजांचा असो, या सगळ्यांचे क्रांती आणि संघर्ष आणि समर्पण तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला काम करावं लागतं. आम्ही जे काम करतोय ते काम जे लाखो रुपये पेन्शन घेतात त्यांचं काम आहे. त्यांचं काम आम्ही घेतलेलं आहे केवळ आणि केवळ आमच्यावर असलेल्या महापुरुषांच्या कर्जाच्या उपकाराची परतफेड करण्याचा छोटासा, अगदी त्यांच्या केसा इतकाही
प्रयत्न जरी झाला तरी आम्हाला त्याचं समाधान लाभणार आहे आणि त्यासाठी आम्ही जीवन समर्पित केलेलं आहे. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत या महापुरुषांचं कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न शेवटपर्यंत करत राहील. असेच माझ्यासारखे काम करणारे बरेच या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजणे इतके आहेत. म्हणून या संविधानाचं रक्षण होत आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जे काही संविधानाच्या माध्यमातून अवघ्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये संपूर्ण जगाचा विचार केला. केवळ आपल्या देशाचाच नव्हे, संपूर्ण जगातील मानवतावादाचा विचार केला. या जगामध्ये अमेरिकन राज्यक्रांती का घडू शकली, रशियन राज्यक्रांती का घडू शकली, फ्रेंच राज्यक्रांती का घडली, या सगळ्यांमधून रक्तरंजित पाठ का व्हायले, या कारणांचा मागोवा त्यांनी ब्रिटिश म्युझियममध्ये असताना अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या अंती त्यांना जे जाणवलं तो विचार त्यांनी आपल्या संपूर्ण अभ्यासातून आणि अभ्यासाच्या माध्यमातून लिखाण झालेल्या अनेक ग्रंथांमधून आणि विशेषतः भारताच्या संविधानामधून त्यांनी त्या अधोरेखित केलेलं आहे. आमची जी कर्तव्यनिष्ठता होती ती आम्ही जपलो नाही, म्हणून आज आमच्यावरती ही वेळ आली. आज त्या कायदेमंडळाची काय अवस्था आहे? आज आपण पाहतो या कायदेमंडळामध्ये, लोकसभेमध्ये, लोकसभा कशासाठी निर्माण केली की जे अंगठे बहादर असतात, जे शिक्षण घेऊ शकत नाहीत, परंतु त्यांची सदैव सतत विवेक बुद्धी जागृत असते, अशा लोकांना मताच्या अधिकाराच्या माध्यमातून निवडणुकीत उभी राहण्याच्या अधिकारामधून त्या लोकसभेमध्ये तिथे पोहोचलेली असतात. आणि लोकसभेमध्ये जर समजा सगळेच अडाणटप्पू असतील, त्यांना काहीही कायद्याचं ज्ञान नसेल, परंतु त्या जनमानसामध्ये त्यांची भूमिका जर चांगली असेल तर त्या लोकसभेच्या बरोबरच राज्यसभेची निर्मिती केलेली यासाठी की राज्यसभेमध्ये जे दिग्गज असतात, जे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतात, अर्थतज्ञ असतात, आपल्या देशातली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांच्याकडे जी विद्वत्ता असते ते अर्थतज्ञ त्या राज्यसभेत असतात. वेगवेगळे साहित्यिक असतात, वेगवेगळ्या प्रकारचे समाजशास्त्रज्ञ असतात. म्हणजे राज्यसभेमध्ये जेवढे लोक असतात ते वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतात. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, सामाजिक शास्त्रे, वेगवेगळे वैज्ञानिक, या सगळ्यांच्या माध्यमातून जे तज्ज्ञ मंडळी असतात ते राज्यसभेमध्ये जातात की जेणेकरून लोकसभेच्या माध्यमातून कुठलाही कायदा निर्माण झाला तर त्या कायद्याची पडताळणी करणे, तपासणी करणे आणि योग्य असेल तर त्याला समर्थन देणे आणि अयोग्य असेल तर त्याला सुधारणे, यासाठी या राज्यसभेमध्ये कायदे तज्ज्ञांची, वेगवेगळ्या विविध प्रकारच्या तज्ज्ञांची त्यामध्ये समावेश केलेला असतो. अगदी त्याचप्रमाणे विधान परिषदेत सुद्धा तसंच असतं. त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य जे असतात, नगरसेवक, ते सुद्धा त्यासाठीच असतात. अशी एवढी मोठी चांगली सुविधा बाबासाहेबांनी संविधानातून निर्माण केली असताना आज आमच्या राज्यसभेमध्ये कोण आहे? कोण आहे? हेमा मालिनी तिथं काय नाचायचं का? त्या राज्यसभेमध्ये कोण आहे? सचिन तेंडुलकर पाठीमागे राहून झोपलेला दिसतोय राज्यसभेमध्ये. म्हणजे आजचे जे राज्यसभेतले लोक आहेत, लोकसभेतले लोक आहेत, हे जवळपास 75% गुन्हेगार वृत्तीचे आहेत. मग या गुन्हेगारी वृत्तीचे आमचे गृहमंत्री तर तडीपार होते, खुनी होते. आमचे मोदी साहेब तर प्रधानमंत्री जे आहेत त्यांच्यावर तर गोधरा हत्याकांडाचा आरोप होता. सामदामदंड भेदाच्या कूटनीतीचा वापर करून यांनी तिथपर्यंत पोहोचले. म्हणजे आमची लोकसभा आणि आमची राज्यसभा हे दोन्हीही गुन्हेगारी वृत्तीची झाली आहेत. सगळ्या राज्यातील विधानमंडळ सुद्धा, विधान परिषद असेल, विधानसभा असेल, सगळी ही गुन्हेगारी वृत्तीची झाली आहे. मग अशा अवस्थेमध्ये संपूर्ण संसद, संपूर्ण विधानमंडळे आणि त्या ईव्हीएमच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचलेले सगळे सरकार, सगळे मंत्री, सगळे मुख्यमंत्री, सगळे प्रधानमंत्री आणि सगळे त्यांचं कॅबिनेट, इव्हन राष्ट्रपतीपर्यंत सुद्धा, राष्ट्रपती सुद्धा हे कुठल्याही राजकीय पक्षामधून जायला नाही पाहिजे, परंतु तिथे सुद्धा राजकीय पक्षामधून त्या ठिकाणी बसलेले आहेत. गव्हर्नर्स सगळे राजकीय पक्षामधून त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे राजकीय पक्षाचा जो आधारस्तंभ आहे तो कसा पाहिजे होता? तो राजकीय सिद्धांतावर आधारित पाहिजे होता. परंतु हा आजचा राजकीय सिद्धांत हा राजकारणाच्या सिद्धांतावर आहे, ज्याचा बेस सामदाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचा आहे. अशा प्रकारचा हा भेद, या भेदावर आधारलेलं राजकारण आणि या राजकारणावर आधारलेलं विधानमंडळ, ज्याच्यामध्ये भरती झालेले आहेत आमदार, याच राजकारणाच्या कूटनीतीच्या बळावर निर्माण झालेली लोकसभा आणि राज्यसभा, ज्याच्यामध्ये हे भरलेले आहेत, या सगळ्या गुन्हेगारीच्या संपूर्ण आमची संसद, आमची सगळी विधानमंडळं गुन्हेगारांच्या ताब्यात गेलेली आहेत. जे गुन्हेगार खुनी आहेत, बलात्कारी आहेत, भ्रष्टाचारी आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. अशा गुन्हेगारांच्या हातामध्ये आमचा देश गेलेला आहे गेल्या 2014 पासून आणि त्याही पूर्वीपासून. अशा अवस्थेमध्ये आज 2026च्या काळामध्ये या देशातील लोकशाही, कधी काळी या देशातील लोकशाही जगाला आदर्श होती. अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये या भारतीय लोकशाहीची एक महान लोकशाहीवादी देश भारत म्हणून नावाजलेला होता.
परंतु गेल्या 2014 पासून आणि त्याच्याही पूर्वीपासून या देशातली लोकशाही आणि या देशातली मानवता लयास जात आहे आणि 2014 पासून तर ही घोडदौड करत आहे. अशाच पद्धतीनं जर आमच्या देशाची घोडदौड चालू असेल, संविधान विरोधी शक्तीचं डोकं वर निघत असेल अजून आणि त्याची घोडदौड चालू असेल, तर आमच्या देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. याचं भविष्य डॉक्टर बराक ओबामा यांनी गेल्या मणिपूर प्रकरणाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं होतं की अशा प्रकारे जर अराजकता माजत असेल तर या भारताचे पुन्हा तुकडे होतील. तुकडे होण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. चीननी अरुणाचल प्रदेशचा भाग काबीज केलेला आहे. या चीननी जो तंत्रज्ञानामध्ये आपल्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहे, त्यांनी त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या देशातला भूप्रदेश गिळंकृत करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि गिळंकृत केलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये आम्ही आमच्या भारताचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व कसं टिकवू हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या भारतीय जनतेसमोर पडलेला आहे. ज्या पद्धतीनं आम्हाला जर एखादा गंभीर आजार झाला असेल तर आम्ही दवाखान्यात जातो आणि त्या गंभीर आजाराचा उपचार करण्यासाठी त्याची जर शस्त्रक्रिया करावी लागत असेल तर ती शस्त्रक्रिया करण्यासाठी सुरुवातीला भूलतज्ञ इंजेक्शन देतात भुलीचं, की जेणेकरून ती शस्त्रक्रिया करत असताना आम्हाला अजिबात त्रास झाला नाही पाहिजे. अगदी तीच पद्धत या देशातील संविधान विरोधी शक्तीने या जनतेला अशा पद्धतीचं भुलीचं इंजेक्शन दिलं की धर्माचं भुलीचं इंजेक्शन, जातीचं अहंकाराचं भुलीचं इंजेक्शन देऊन एकमेकामध्ये मतभेद निर्माण करून, संघर्ष निर्माण करून एकमेकाविरोधामध्ये संघर्ष करण्यासाठी, लढाई करण्यासाठी हातात शस्त्र दिली. ती एक प्रकारे भूलतज्ञाचं इंजेक्शन आहे. आणि म्हणून या भूलतज्ञाच्या अशा प्रकारच्या इंजेक्शन दिल्यामुळं आमच्या भारतीय जनतेला जागृतीचा विस्तव माहीतच नाही. आमचे मूलभूत अधिकार काय आहेत, आमचे मूलभूत कर्तव्य काय आहेत, आमचे मूलभूत हक्क काय आहेत याची ओळखच होऊ दिली नाही कुणी, या संविधान विरोधी शक्तीने. आणि म्हणून आम्ही भारतीय जनता जेव्हा ही संविधानाची उद्देशिका आमचे विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षकांच्या समोर रांगेत उभं राहून वाचतात, त्याचा अर्थसुद्धा आमचे शिक्षक त्यांना समजून सांगू शकत नाहीत, इथपर्यंत आमची हतबलता निर्माण झालेली आहे. म्हणजे या देशातील जनतेने, या देशातील युवा पिढीने, या देशातील सर्वसामान्य जनतेने कधीच जागृत होऊ नये, त्यांनी गुलाम बनूनच आमचं राहावं, हीच ध्येय उद्दिष्ट ठेवून ही संविधान विरोधी शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला संपवण्यासाठी गेल्या 79 वर्षापासून कार्यरत आहे. अशा प्रकारे जर अशीच अवस्था आमची होत गेली तर मग आम्ही या देशाला मुकू, या संविधानाला मुकू आणि पुन्हा आम्ही 1947च्या पूर्वी जसा आमचा देश होता पुन्हा त्याच पद्धतीनं एक वेगळं स्वरूप घेऊन आम्ही या देशाचे गुलाम बनतो. हे मान्य आहे आपल्याला? आज माझ्यासारख्याला तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवण्यासाठी काय यातना होत असतील ते मी सांगू शकत नाही. कारण का सांगू शकत नाही? कारण आमच्या महापुरुषांनी, आदर्श महापुरुषांनी स्वतःचं दुःख कधीही जगासमोर मांडलेलं नाही. त्यांनी ज्या यातना भोगल्या, त्यांनी जो संघर्ष केला, त्यांनी जे विद्वत्तेच्या शिलाच्या बळावर जे काही संविधान विरोधी शक्तीला नमवलं, अशा पद्धतीनं या संपूर्ण लोक संविधान विरोधी शक्तीनं आपल्या समोर येऊन या देशाला आणि संविधानाला संपवण्याचा कट रचलेला आहे. अशा अवस्थेमध्ये ही लोकशाही आणि संविधान आपले मूलभूत अधिकार जर रक्षण करायचे असतील तर या जेनझीच्या माध्यमातून, युवा पिढीच्या माध्यमातून ही संविधान जागृती करणं आहे, रस्त्यावर उतरणं आहे आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या सगळ्या व्यवस्थेचा जो कणा आहे त्या कणा